बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। मुंबईच्या वरळी सी लिंक प्रमाणे कोल्हापूरचा बास्केट ब्रिज बनणार आहे। तसंच कोल्हापूर मुंबई विमान सेवा, कोल्हापूर मिरज दुहेरी रेल्वे मार्ग, सर्किट बेंच यांसारख्या प्रकल्पातून कोल्हापूरच्या विकासाला गती मिळाली आहे। भविष्यात आणखी 15 कार्यालय कोल्हापुरात येणार असून त्यातून रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलेल अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा भीमा कृषी प्रदर्शनाला आज सुरुवात झाली आहे। माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भीमा कृषी प्रदर्शनाचा आज शुभारंभ झाला। खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा भीमा कृषी आणि पशु प्रदर्शनाला आज सुरुवात झाली आहे। माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा शुभारंभ झाला। यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करताना या प्रदर्शनाच्या आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला। हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने दरवर्षी त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केलं। दरम्यान नूतन महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांचा उपस्थितांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। तसंच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि कोल्हापूर महापालिकेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी शेती क्षेत्रातील आव्हानं आणि होत असलेले नवनवीन बदल यांचा आढावा घेतला। शेतकरी म्हटलं की नुकसान आणि कृषी क्षेत्र म्हटलं की तोटा हे नेहमी ऐकत आलो आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या आहेत। त्यामुळे 18 वर्षांपूर्वी भीमा कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी सुरू केलंय। आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती, तंत्रज्ञान याची माहिती मिळते। कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न दरवर्षी असतो। नवनवीन बी बियाणं, ड्रोन टेक्नॉलॉजी, एआयचा वापर करून शेती, मिलेट उत्पादनं आणि विक्री, सेंद्रिय शेती कशी करावी यावर भर दिला जातो। महायुतीच्या माध्यमातून भरपूर प्रकल्प कोल्हापूरला मिळणार आहेत। तसंच कोल्हापूर मुंबई विमान सेवा, कोल्हापूर मिरज दुहेरी मार्ग, तसंच आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम आणि सर्किट बेंच कोल्हापूरला मिळालंय। अजून नवनवीन 15 कार्यालय कोल्हापुरात येणार असून रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे कोल्हापूरचा चेहरा मोहरा महायुतीच्या काळात बदलला जाणार आहे अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। तर महायुतीचा महापौर म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली असून कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांचं मार्गदर्शन आणि खासदार धनंजय महाडिक, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून विविध प्रकल्प राबवून येत्या 2 वर्षात शहराचा कायापालट करू अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी दिली। भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आभार मानले। यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कोल्हापूर महापालिकेचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते।